काही वर्षांपूर्वी मर्यादित दिसणारे शहर आता सर्वच बाजूंनी विस्तारले आहे। तरी महापालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली नाही। महापालिकेचे मूळ वार्षिक उत्पन्न सरासरी 160 कोटींपर्यंतच आहे। दुसरीकडे महापालिकेचा वार्षिक खर्च 300 कोटींहून अधिक आहे। विकास कामांसाठी पुरेसा पैसा नाही। जीएसटी अनुदानातून पगारी कराव्या लागतात। शासकीय योजनांचा निधी मिळवताना स्वतःचा हिस्सा भरायला महापालिकेकडे पैसा नाही। तरी सुद्धा बजेटमध्ये टॅक्स वाढ झाली नाही हे विशेष। सोलापूर शहरातील सर्वच मिळकतींचा जीआय सर्व्हे करण्याच्या शासन स्तरावरून सूचना असतानाही त्या संदर्भात कार्यवाही सुरू झालेली नाही। शहरातील अनेकांनी 100 रुपयांच्या बॉन्डवर जागा घेऊन विनापरवाना बांधकामे केली आहेत। महापालिकेच्या बांधकाम व वापर परवान्याला खूप वेळ लागतो म्हणून पण अनेकांनी विनापरवाना घरे बांधली आहेत। अनेकांनी पूर्वीच्या जागांवर आगाऊ बांधकाम केले तर काहींनी घरगुती जागेवर व्यवसाय सुरू केल्याचे प्रकार काही महिन्यांपूर्वी घरोघरी जाऊन केलेल्या मिळकतींच्या सर्व्हेतून समोर आले होते। पण ते सर्वेक्षण अचानकपणे बंद झाले आणि पुन्हा सुरूच झाले नाही। त्यावेळी सर्व्हे झालेल्या मिळकतींपैकी 5,000हून अधिक मिळकतींमध्ये बदल आढळला होता। आता तो सर्व्हे कधीपासून सुरू होणार या संदर्भात कर संकलन विभागाचे अधिकारी देखील ठामपणे सांगू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।